श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। लोकसभा निवडणुकांचा 4 जून रोजी निकाल लागला आणि रविवारी 9 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्याचप्रमाणे सलग तिसऱ्यांदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वारसदार RPI गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा केला जातो। हेच औचित्य साधत नाशिक रोड येथील रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे यांच्या वतीने देखील मंगळवारी नाशिक रोड एकलहरा पॉवर हाऊस येथे सर्व कामगारांना तब्बल 51 किलो मिठाईचं वाटप करण्यात आलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, तसेच आठवले साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला। RPI युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडूचं वाटप करण्यात आलं। तसेच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष रामबाबा पठारे, शंकर गडाख, अशोक गेगडमल, नाना लोंढे, विशाल पगारे, ईश्वर पाटील, सुनील राठोड, संजय मोरे, पंकज पगारे, बाबा पगारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली। त्याबद्दल रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियनच्या वतीने एकलहरा पॉवर हाऊस या ठिकाणी सर्वच कामगारांना 51 किलो मिठाई वाटप करण्यात आली। त्यामुळे सर्वच कामगार आनंदित आहे। गरिबांना न्याय देणारे खरे कोणी नेते असेल ते रामदासजी आठवले साहेब हे तळागाळाच्या माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि कंत्राटी कामगारांच्या वतीने खूप खूप आठवले साहेबांना शुभेच्छा। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन एकलहरा पॉवर हाऊस येथे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व दलित हृदय सम्राट माननीय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदी शपथविधी सोहळा संपन्न झाला। त्या निमित्ताने रिपब्लिक एम्प्लॉईज फेडरेशन एकलहरा पॉवर हाऊसच्या कार्यकर्त्यांनी 51 किलोचं लाडू वाटप इथे ठेवलेलं आहे। आम्हाला आठवले साहेब आमच्या नेत्याचा सार्थ अभिमान आहे। त्यांनी दलितांचे, शोषितांची, वंचितांसाठी पीडितांसाठी देशभर काम उभं केलं व देशभर रिपब्लिकन पक्षाचं संघटन उभं केलं। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ रिपब्लिकन पक्षाचे आठवले साहेब यांना संधी देण्यात, बाबासाहेब आंबेडकरांनंतर आठवले साहेबांना संधी देण्यात आले तरी आम्हाला खूप पूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण आहे। एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा सलग राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्व कामगारांच्या वतीने त्यांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच ते राज्यमंत्री झाल्यामुळे सर्व कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे आणि कामगारांना नक्कीच आशा पलवली झालेल्या आहे की आपले पुढील न्याय हक्क हे आपल्याला 100% साहेब मिळवून देतील आणि या निमित्ताने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन एकलहरे शाखेच्या वतीने 51 किलो लाडू वाटप केलेला आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।